नमस्कार. आज 29 ऑक्टोबर आहे. आजचा दिवस हा सर्वत्र जागतिक सोरायसिस दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिनाचं औचित्य साधून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर RS सोनवणे सर. त्यांची मी ओळख करून देते. डॉक्टर सोनवणे सर हे गेल्या 39 वर्षापासून फक्त सोरायसिस या आजारावरती संशोधन आणि उपचार करत आलेले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत 32,000पेक्षा जास्त सोरायसिस रुग्णांचा यशस्वी उपचार केलेला आहे. तर मला वाटतं की हा एक दुग्ध शर्करा योग आहे की या दिवशी जागतिक सोरायसिस दिनी एवढा अनुभव असलेली ही जी व्यक्ती आहे ती आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आज आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत आणि सोरायसिसवरती उपचार करताना त्यांचा जो 39 वर्षाचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्यांना कोणकोणते अडथळे आले, कुठली आव्हानं आली, त्याला ते कसे सामोरे गेले याविषयीची रंजक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपण आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. तर मुलाखतीला सुरुवात करताना पहिला प्रश्न मला सरांना असा विचारायचा आहे की आपण होमिओपॅथी ही शाखा का निवडली किंवा होमिओपॅथिक तज्ज्ञ व्हायचं का ठरवलं आणि होमिओपॅथिक तज्ज्ञ होण्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्या प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगता? मित्रांनो, माझ्या डॉक्टर होण्याच्या प्रवासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की मी कधीही असा आयुष्यात निर्णय घेतलेला नव्हता की मी डॉक्टर होईन. विशेषतः मला डॉक्टर होण्यामध्ये मुळीच इंटरेस्ट नव्हता. मला इंजिनियर व्हायचं होतं आणि 12वीमध्ये अक्षरशः मी बायोलॉजी हा विषय घेतलेला नव्हता आणि मी एका मार्कासाठी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही आणि त्यामुळे माझं एक संपूर्ण वर्ष वाया गेलेलं आहे. आणि त्या पूर्ण वर्षामध्ये मी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यावेळेला माझ्या आईने मला जसं सांगितलं होतं की आता तू काय करणार आहेस. त्यावेळेला कारण त्या काळामध्ये ज्यावेळेला मी इंजिनिअरिंग करणार होतो, साधारणतः 77-78ची गोष्ट आहे की त्यावेळेला प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते. म्हणजे आपण पैसे देऊन कमी मार्क असले तरी घेऊ शकतो आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणं खूप कठीण होतं. आणि अजून काही वर्ष वाया घालण्यापेक्षा मी दुसरं काहीतरी करावं, मी BSc करावं अशी माझी इच्छा होती आणि असे बरेच लोक करत होते. पण माझ्या आईने सांगितलं की मला असं वाटतं तू डॉक्टर व्हावास अशी माझी इच्छा आहे. आणि तिच्या इच्छेखातर त्यावेळेला माझ्या क्वालिफिकेशननुसार मला फक्त एकाच ठिकाणी ॲडमिशन मिळू शकत होती, ती म्हणजे होमिओपॅथीमध्ये. कारण त्याची बेसिक जी क्वालिफिकेशन होती ती 10वी होती. कारण 12वीला बायोलॉजी असल्यामुळे मी निश्चितच आयुर्वेदिक किंवा MBBSचे ॲडमिशन घेण्यास पात्र नव्हतो आणि मला मिळाली पण नसती. या कारणास्तव मी होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेतली फक्त डॉक्टर होण्यासाठी. अर्थात त्यावेळेला मला होमिओपॅथी काही माहिती नव्हतं. पण जसं माझा एक निर्णय होता त्या काळात की मला जे काही करायचं आहे ते एकदम उच्च दर्जाचं करायचं आहे, म्हणून मी त्या काळात होमिओपॅथीच्या सगळ्यात चांगल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये, हे सगळ्यात उत्कृष्ट होतं, ज्याला 75 बेडेड म्हणजे सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं. पुण्या मुंबईमध्ये सुद्धा एवढे मोठे कॉलेजेस नव्हते. अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि मी ॲडमिशन घेतली. अर्थात त्या काळामध्ये बरेच लोक जी होमिओपॅथीला जाणारी होती त्यांचा प्रमुख उद्देश हा डॉक्टरकी हा फक्त पदवी मिळवायची आणि आपल्या आर्थिक प्रगतीसाठी होमिओपॅथीचं नॉलेज घेऊन ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची. आणि त्या काळात डॉक्टरांची खूप कमतरता असल्यामुळे ही मंडळी भरपूर पैसा कमवत होती. पण ज्या वेळेला मी होमिओपॅथी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली त्यावेळेला डॉक्टर ढोले, ज्यांची त्या काळात भरपूर प्रॅक्टिस होती, त्यांच्या हाताखाली मी शिकलो. आणि तिथे मला हे लक्षात आलं की होमिओपॅथी ही अनेक आजारांना, की ज्या आजारांना प्रगत वैद्यक किंवा ॲलोपॅथिक शास्त्रामध्ये उपचार नाहीत, जसं त्या काळात ॲलर्जी, दमा, संधिवात, सोरायसिस, पांढरे डाग, ही जी नॉन इन्फेक्शस डिसीजेस, सिस्टेमिक डिसीजेस किंवा ऑटो इम्युन डिसऑर्डर, अर्थात त्यावेळेला इम्युनिटी हा शब्दसुद्धा डेव्हलप नव्हता. तर अशा ज्या रोगांना काही कारण माहिती नाही का होतात, अशा
आजारांना ॲलोपॅथीमध्ये उपचार नाहीत त्या आजारांची रुग्ण मी होमिओपॅथीने दुरुस्त होताना बघितली. आणि तो एक स्पार्क मला मिळाला की आपण अशा प्रकारे उपचार केला तर आपण एक नवीन मोठा आपण सक्सेस मिळवू शकतो, जरी याच्यामध्ये खूप खडतर प्रयत्न आहेत. म्हणून मी याच्याने या डॉक्टर ढोलेंच्या प्रॅक्टिसमुळे मी अक्षरशः अचंबित झालो आणि मला असं वाटलं की मी पण होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिरियसली होमिओपॅथीचा अभ्यास करायला लागलो. हा माझा पहिला प्रवास होता. दुसरा प्रवास असा होता की त्या काळामध्ये मला जी काही क्वालिफिकेशन मिळाली, ती जी क्वालिफिकेशन होती, जी DHMS अशी होती की त्यावेळेला ती अतिशय कमी दर्जाची मानली जायची. आजही होमिओपॅथिक डॉक्टर जरी इतर डॉक्टरांसारखा डॉक्टर असला तरी समाजामध्ये त्याला जी काही वागणूक किंवा जी काही त्याची दिली जाते ती थर्ड स्टेज म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज अशी असते. मी त्याला खूप मान सन्मान किंवा असं खूप मोठा डॉक्टर समजलं जात नाही. आणि त्यासाठी मी असं ठरवलं की जर मला होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची तर मला अधिक नॉलेज पाहिजे, अधिक ज्ञान संपादन करायला पाहिजे की ज्याच्यामुळे मी खूप चांगल्या प्रकारे होमिओपॅथी होऊ शकेल. आणि त्या काळामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी ही जगातली सगळ्यात मोठी जी संस्था आहे ही कलकत्त्याला होती आणि त्या ठिकाणी मला ॲडमिशन मिळून मी माझं उच्च शिक्षण घ्यावं हा एकमेव पर्याय माझ्याकडे होता. पण त्या पर्यायामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी होती की त्या पर्यायामध्ये ॲडमिशन मिळवण्याकरता एक पूर्ण भारतात एक परीक्षा व्हायची रिटन टेस्ट की त्या टेस्टमध्ये तुम्ही पहिल्या 25 डॉक्टर्समध्ये यायला पाहिजे आणि पहिल्या 25मध्ये आल्यानंतर तुमचा परत इंटरव्ह्यू होणार आणि त्या ठिकाणी पहिल्या 18 लोकांना तिथे ॲडमिशन मिळणार, 7 लोकांना नाकारण्यात येणार. आता ही मोठी पूर्ण भारतातली जी परीक्षा होणार होती पूर्ण भारतामध्ये, तर त्या भारतामध्ये परीक्षेमध्येसाठी मी 2 वर्ष भरपूर अभ्यास केला, लेक्चरशिप केली आणि अभ्यास केला. आणि बऱ्याच वेळेला माझ्या गुरूंनी किंवा जे माझे काही टीचर्स होते त्यांनी मला सांगितलं की ही परीक्षा खूप कठीण आहे आणि या परीक्षेमध्ये पास होणं आम्हाला पण शक्य झालं नाही, तर सहसा तू याचा प्रयत्न करू नको, वेळ वाया घालवू नको. पण त्या काळामध्ये मी नेहमी असं म्हणायचो की जर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीमध्ये एक जागा असेल तर ती माझी आहे. आणि अशा प्रकारे मी अभ्यास केला आणि ज्या परीक्षेमध्ये रिटर्न परीक्षा मी दिली त्याच्यात मी भारतात पहिला आलो. हे झाल्यानंतर जेव्हा माझा ओरल इंटरव्ह्यू आला त्या ओरल इंटरव्ह्यूमध्ये मी दुसरा आलो आणि मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेतली की ज्या ठिकाणी मला पूर्ण भारतातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं, देशविदेशातील तज्ज्ञांचं मला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. आणि या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला मी शिक्षण घेतलं त्या शिक्षणानंतर पूर्ण झाल्यानंतर मला एक दुसरी मोठी संधी होती की जी संधी होती की मी कुठल्या तरी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून मी काम करायचं आणि संशोधन करायचं. पण माझे त्यावेळेचे मेंटर किंवा माझे गुरु आजही जे आता नाही आहेत, डॉक्टर KC मित्तल हे एक जगप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी त्यावेळेला मला असा आदेश दिला की केवळ पुस्तकी संशोधन करण्यापेक्षा किंवा लिमिटेड संशोधन करण्यापेक्षा खरोखर तू रुग्णांची सेवा करून जे असाध्य आजार आहेत त्या रुग्णांना औषध देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणे किंवा त्यांना दुरुस्त करणे हे तुझं प्रमुख कर्तव्य आहे. आणि हे केल्यामुळेच तू होमिओपॅथीचे जे नाव आहे किंवा होमिओपॅथीची जी प्रगती आहे किंवा लोकांमध्ये होमिओपॅथीची विश्वास तू निर्माण करू शकतोस. तुला एवढं ज्ञान आहे, त्यामुळे तू आता कुठलीही सर्व्हिस न करताना प्रॅक्टिस कर. पण दुसरा प्रॉब्लेम असा होता या सगळ्या प्रवासामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की मी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन प्रॉब्लेम्स सॉल्व करतो आहे. प्रॉब्लेम हाच माझा प्रवास आहे. तर दुसरा प्रॉब्लेम असा होता की माझ्याकडे दवाखाना टाकण्यासारखी अजिबात पैसे नव्हते आणि विशेषतः माझ्यासारखा ज्ञान असलेल्या लोकांना किंवा एवढ्या मोठ्या संस्थेत शिकल्यानंतर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात प्रॅक्टिस करणे हे जास्त हिताचं होतं. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून माझ्याकडे जेवढे पैसे होते किंवा जेवढे मी उसळणार घेऊ शकत होतो, पैसेच नव्हते. तर मला 5,000 रुपये उसळणार घेऊन मी धुळ्यामध्ये जिथे माझा भाऊ होता त्या ठिकाणी मी दवाखाना टाकला आणि माझी होमिओपॅथिक प्रॅक्टिस सुरू केली.
त्या काळात असं म्हटलं जायचं की फक्त मुंबई आणि पुणे या ठिकाणी लोकांना होमिओपॅथी माहिती आहे मोठ्या शहरात, आणि त्या ठिकाणी लोक होमिओपॅथिक औषधं घेतात, त्यांचा विश्वास असतो आणि तिथेच तुम्ही तुमची प्रॅक्टिस स्थिरावू शकता. पण मला पैसे नसल्यामुळे मी धुळ्यासारख्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली. पण मला एक आत्मविश्वास होता की जर रुग्णाला मी औषध दिल्यानंतर रुग्ण बरा झाला तर निश्चितच कुठलाही रुग्ण हा आपल्या उपचारासाठी जर धुळ्याहून एखाद्या उपचारासाठी तो मुंबईला जाऊ शकतो, तर त्याच उपचारासाठी जर त्याला धुळ्यामध्ये ही गोष्ट मिळाली तर तो का मला पैसे देणार नाही, हा माझा आत्मविश्वास होता. आणि मित्रांनो, ही गोष्ट खरी ठरली की ज्यावेळेला मी धुळ्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला धुळ्यामध्ये आधीपासूनच मला माझ्या रुग्णांची साथ मिळाली आणि रुग्ण जसे जसे दुरुस्त व्हायला लागलेत तशी तशी माझी प्रॅक्टिस वाढायला लागली आणि मी धुळ्यामध्ये स्थिरावलो. माझी खूप छान प्रॅक्टिस झाली आणि थोड्याच कालावधीत, वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये चांगली प्रॅक्टिस, याचा अर्थ असा की मी माझ्या दैनंदिन गरजा, मी लग्न झाल्यानंतर मी, माझी बायको आणि आम्ही सगळं आमची रोजचा जो खर्च आहे तो भागवू शकतो. ही खूप मोठी गोष्ट होती होमिओपॅथिक डॉक्टरला आणि ती मी करू शकत होतो. आणि यालाच मी म्हणत होतो की माझ्याकडनं जेवढी अपेक्षित होतं तेवढा पैसा मला मिळत होता आणि ही माझी सक्सेसफुल प्रॅक्टिस होती. अर्थातच याच्यापुढे मला यश मिळणार याची पण मला खात्री झाली होती. दुसरा असा प्रश्न विचारायचा मला की होमिओपॅथिक तज्ज्ञ हे बऱ्याच गोष्टींची ट्रीटमेंट करतात. बरेच आजार लिहिलेले असतात. होमिओपॅथिक तज्ज्ञांची जी पाटी आम्ही वाचतो त्याच्यामध्ये बरेच आजार लिहिलेले असतात. पण तुम्ही सोरायसिस हाच आजार उपचारासाठी का निवडला? निश्चितच सोनल, सगळ्यात पहिल्यांदा मी तुला हे सांगेल की मी कधीही माझ्या यशावर मी सॅटिस्फाईड किंवा संतुष्ट नाही आहे. मला नेहमी नवीन नवीन गोष्टी आणि पुढे जायला आणि अजून नवीन करायला किंवा याच्यामध्ये प्रगती करायला आवडतं. तर ज्या वेळेला माझी ही प्रॅक्टिस होमिओपॅथीची चांगली व्हायला लागली त्या काळामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची मला आढळली की बरेचसे रुग्ण ज्यांना कॅन्सर होता किंवा त्यावेळेला कॅन्सरचं निदान आणि उपचार एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे बरेचसे रुग्ण हे ज्यावेळेला कॅन्सरचा उपचार घ्यायला जायचे त्यावेळेला त्यांची कॅन्सरची जी कंडिशन ती वाढलेली असायची आणि त्यांना बऱ्याच वेळेला असं सांगण्यात यायचं किंवा मुंबईतल्या टाटा सेंटरमधून की आता हा तुमचा कॅन्सर खूप वाढलेला आहे आणि आपलं जे आयुष्य आहे 6 महिने ते वर्ष आहे आणि आता आपण याच्यावर काही उपचार करू शकत नाही, तुम्ही तो सहन नाही करू शकणार. आणि अशा वेळेला या रुग्णांना त्यांच्या शेवटच्या अवस्थेमध्ये त्यांना त्यांची लक्षणं कमी करून, त्यांना त्यांच्या वेदना कमी करून आणि मृत्यूच्या वेदना कशा कमी करता येईल आणि त्यांचं आयुष्य कसं वाढवता येईल याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार मी द्यायचो आणि त्याच्यातमध्ये मला बऱ्यापैकी यश येत होतं. कारण रुग्णांना त्यांच्या अंतिम वेदना कमी करणे आणि त्या कमी करण्यासोबत त्यांना जे काही आयुष्य सांगितलं की 6 महिने किंवा वर्षभर जगतील ते दुप्पट किंवा तिप्पट कसं होईल याच्या होमिओपॅथिक उपचाराने असा मी उपचार करत असे. अर्थात या उपचारामध्ये रुग्णाचे जे पेन्स आहेत किंवा रुग्णाच्या वेदना कमी व्हायच्या, रुग्णाचं आयुष्य वाढायचं आणि त्यामुळे बऱ्यापैकी मला पैसा पण मिळायचा आणि रुग्ण भरपूर मला पैसे देत होते आणि माझी प्रगती खूपच चांगली व्हायला लागली. पण त्या ठिकाणी अजून एक अनुभव माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा टर्न जो झाला तो असा झाला की कॅन्सरच्या उपचारासोबत मी सोरायसिसचा पण उपचार करत होतो. अशाच एका सोरायसिस रुग्णाने ज्या वेळेला मला त्याचा अनुभव सांगितला आणि तो अतिशय माझ्यासाठी माझं लाईफ चेंज करणारा होता आणि तो अनुभव असा होता की त्या रुग्णाने मला सांगितलं की डॉक्टर, की मी गेल्या 20 वर्षापासून सोरायसिसने पीडित होतो आणि तुमचा उपचार घेण्याच्या आदल्या दिवशी मी असं ठरवलं होतं की मी आत्महत्या करायची. कारण या 20 वर्षामध्ये माझ्या सोरायसिसमध्ये उपचारामध्ये मला खूप चांगला फरक पडलेला नाही आहे. माझा सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त होत नाही आहे आणि रोज या सोरायसिसशी लढताना जी काही अपमानास्पद किंवा जी काही घृणास्पद मला वागणूक माझ्या नातेवाईक, माझ्या फॅमिलीतून किंवा ज्या वेळेला मी बाहेर जातो त्या समाजातून मला जी मिळते त्यावेळेला त्या प्रत्येक क्षणाला मी मरतो आणि या सोरायसिसच्या आयुष्याला मी कंटाळलो आहे आणि मला असं वाटतं की यापेक्षा एकदाच मेलेलं किती चांगलं, म्हणून मी ह्या आजाराला कंटाळून आत्महत्या करणार होतो. पण त्याच दिवशी मला तुमच्याबद्दल कळलं की इथे असे डॉक्टर आहेत की जे कॅन्सरसारख्या रुग्णांनासुद्धा मदत करतात, तर मला का करणार नाहीत.
म्हणून मी एक शेवटचे जगण्याची आशा म्हणून आपल्याकडे उपचार घेण्यासाठी आलो. आणि तो पूर्ण दुरुस्त झाला होता. आणि त्याचं म्हणणं असं होतं की मी त्याला पुनर्जन्म दिला आहे, नवीन आयुष्य दिलेलं आहे. आणि खरोखरच मित्रांनो, त्या दिवशी रात्री मी झोपू शकलो नाही. कारण मला असं वाटलं की मी ज्या रुग्णांना दुरुस्त करतो की त्यांना निश्चित माहिती आहे की वर्षभराने, 6 महिन्याने, 2 वर्षाने ते मरणार आहेत. पण त्याच्यापैकी कोणीही मला असं म्हटलं नाही की त्यांना आत्महत्येचा विचार मनात येतो. या उलट ते लोक माझी औषधं घेऊन, माझी फी देऊन, त्यांना माझी फी पण कमी वाटत होती जरी मी घेत होतो तरी. पण त्यांना असं वाटत होतं की मी खूप काही करतो आहे, पण ते शेवटी मरणार आहेत. आणि मी दुसरा विचार केला की जर मी डॉक्टर के.सी. मित्तलसारख्या जगप्रसिद्ध डॉक्टरकडनं ज्ञान घेतलेलं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी जगातल्या मोठ्या संस्थेमध्ये शिकलेलो आहे, तर मी अशा रुग्णांना मदत करायला पाहिजे की ज्यांना कुठेही उपचार नाहीत. आणि त्यावेळेला सोरायसिस, आजही असं म्हणतात, त्यावेळेलाही सोरायसिसमध्ये असं म्हणायचे की सोरायसिसला कुठेही उपचार नाही आहेत आणि हा आजार आयुष्यभर तुमच्यासोबत आहे. आणि असं कळल्यावरच जो रुग्ण आहे तो पहिल्यांदा डिप्रेशनमध्ये जातो किंवा गर्भगळीत होतो आणि त्याच्यानंतर त्याची जी प्रवास आहे तो अजून जास्त कठीण होऊन जातो. तर अशा रुग्णांसाठी जसं आपण एका रुग्णाला दुरुस्त केलेलं आहे, तर अशा अनेक सोरायसिस रुग्ण आपण मदत करू शकतो. पण हे करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? कारण नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना मला रिसर्च मेथोडॉलॉजी आणि एखाद्या गोष्टीमध्ये निष्णात होण्याकरता आपण काय करायला पाहिजे? कारण सोरायसिस तज्ज्ञ म्हणून असा कुठला कोर्स नव्हता किंवा स्किन स्पेशालिस्ट म्हणून होमिओपॅथीमध्ये आजही कुठला कोर्स नाही आहे. पण मी असं ठरवलं की मला जर याच्यात तज्ज्ञ व्हायचं असेल तर मला केवळ एकाच आजाराचा अभ्यास, उपचार आणि संशोधन केलं पाहिजे, तरच मी तज्ज्ञ होऊ शकेल, तरच मी यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकेल. म्हणून त्या दिवशी मी निर्णय घेतला की यापुढे मी माझ्या इतर कुठल्याही आजाराचा उपचार न करताना फक्त सोरायसिस याच आजाराचा उपचार करेल. आणि आजही आपण तोच धारणा आपण ठेवतो आहे आणि फक्त सोरायसिस या आजारावर उपचार आणि संशोधन करतो आहे. आणि तो माझा खूप मोठा निर्णय होता. अर्थात माझ्या सगळ्या मित्रांनी, माझ्या गुरूंनी सांगितलं की हा चुकीचा निर्णय आहे. कारण सोरायसिस हा आजार कोणालाही माहिती नाही आणि तुझ्याकडे कोण पेशंट पाठवणार, आणि सोरायसिसचा पेशंट कधी दुरुस्त होत नाही ही पण त्यांची धारणा होती. जी ॲलोपॅथीची धारणा आहे तीच त्यावेळेच्या होमिओपॅथिक डॉक्टरांची, बऱ्याचशा डॉक्टरांची धारणा होती. आणि तू हा निर्णय घेऊ नको, तुझी चांगली प्रॅक्टिस आहे, तू वाया करशील आणि परत तू प्रॉब्लेममध्ये येशील. पण मित्रांनो, की प्रॉब्लेमपेक्षा मला रुग्णाचा प्रॉब्लेम, माझ्या प्रॉब्लेमपेक्षा रुग्णाचा जो प्रॉब्लेम आहे हा मोठा वाटला. आणि मी असं ठरवलं की मग आपण आपलं आयुष्य त्याच्यासाठी द्यायचं. आणि मी त्यावेळेला असं ठरवलं की माझी बाकी प्रॅक्टिस बंद करायची आणि फक्त सोरायसिसचा तज्ज्ञ होण्यासाठी मला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मी सोरायसिसचेच रुग्ण बघायला सुरुवात केली आणि माझी बाकीची प्रॅक्टिस बंद केली. अर्थात याच्याने काय होणार आहे? याच्याने मला माहिती होतं माझं आर्थिक नुकसान होणार आहे, माझी प्रॅक्टिस कमी होणार आहे आणि ती झाली पण. पण मी खचून न जाता मी अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल, आणि ज्या वेळेला खरोखर अशी एक परिस्थिती होती की मी खरोखर खचायला तयार होतो आणि मी असं ठरवलं होतं की आता आपण सोरायसिसच्या मागे न लागता आपण आपली पहिल्याची प्रॅक्टिस करूया. कारण आता याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त यश मिळेल की नाही, जे काही यश मिळतं त्याच्यातून अर्थार्जन नाही होत आहे. त्याच वेळेला मी एक बातमी वाचली. ती बातमी अशी होती की यवतमाळ येथे एका 29 वर्षीय युवतीने आपल्या 2 मुलांसोबत, जी एक सोरायसिस रुग्ण होती, तिने आत्महत्या केली. आणि तिच्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलं होतं की तिला सोरायसिस होता गेल्या अनेक वर्षापासून आणि तिला सोरायसिसपासून चांगला फरक नव्हता. आणि तिच्या एका मुलाला सोरायसिस झाल्यावर तिने त्याच डॉक्टरांना जेव्हा विचारलं की सोरायसिस का झाला, तर त्यांनी असं सांगितलं तिला की हा अनुवंशिक आजार आहे, तुझ्यामुळे त्यांना झाला. त्याच्यानंतर तिच्या दुसऱ्या मुलाला पण सोरायसिस उद्भवला, तेव्हा त्यांनी सांगितलं की बघा दादा, याला पण झालेला आहे. तिने असा विचार केला की तिचं जे आयुष्य होतं 29 वर्षापर्यंत सोरायसिससोबत, हे खूप कठीण होतं आणि तसंच आयुष्य त्याच्या मुलांना भोगावं लागेल. अधिक तिला एक अपराधात्मक भावना आली की तिच्या मुलांना सोरायसिस होतो आहे. तर या अशा माहितीमुळे ती योग्य की अयोग्य मला माहिती नाही आणि याला उपचार नाही हे पण तिला असं वाटलं आणि तिने आत्महत्या केली. आणि तिने आत्महत्या करताना स्वतः नाही केली, पण स्वतःसोबत 2 मुलांना घेतलं. आणि तिचं असं मत होतं की तिच्यासारख्या वेदना त्यांना होऊ नये, तिच्यासारखं आयुष्य त्यांनी जगू नये जे ती जगते आहे, म्हणून तिने त्यांना पण सोबत घेतलं.
ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे आणि त्या दिवशी मी असा निर्णय घेतला की मला सक्सेस मिळो किंवा फेल्युअर मिळो, जेवढं काही माझं आयुष्य आहे त्या आयुष्यात मी एकच गोष्ट करणार आहे, ती ही की मी फक्त सोरायसिसचा उपचार करणार आहे. आणि खरोखर तिथून मी असं सुरुवात केली आणि मी अधिक धडाडीने अभ्यास करून लोकांचा उपचार करायला लागलो, अधिक संशोधन करायला लागलो. त्या काळात मी कॉम्प्युटर घेतला, ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स घेतले, जे काही माझं अर्थार्जन होते सगळं त्याच्यात लावून दिलं आणि हळूहळू मला यश मिळायला लागलं. आता हे यश मिळताना, ज्या वेळेला यश मिळायला लागलं त्यावेळेला रुग्ण नुसते धुळ्यातून नाही तर परिसरातून, पूर्ण महाराष्ट्रातून यायला लागले आणि एवढ्या सगळ्या रुग्णांना धुळ्यामध्ये येऊन उपचार करणं हे कठीण होतं. त्यावेळेला मी असा निर्णय घेतला इसवी सन 2000 की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक ही जी मोठी शहरं आहेत, या शहरामध्ये जाऊन मी प्रत्येक रविवारी प्रॅक्टिस करायची आणि सोरायसिस रुग्णांना उपचार करायचा. त्या काळामध्ये अक्षरशः माझी टिंगल आणि खिल्ली उडवण्यात आली की धुळ्याच्या डॉक्टरला मुंबई, पुण्यामध्ये कोण विचारणार आहे, एवढे मोठे तज्ज्ञ असताना. पण मित्रांनो, ज्या वेळेला मी माझी प्रॅक्टिस सुरू केली या शहरामध्ये आणि रविवारी एका एका हॉस्पिटलला जाऊन मी त्या ठिकाणी रुग्णांना भेटायला लागलो, रुग्णांना सांगायला लागलो, तर मला खरोखर यश मिळायला लागलं आणि रुग्णांना फायदा व्हायला लागला. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये माझी अजून यश यायला लागलं आणि नुसतं भारतातच नाही तर भारताबाहेरची किंवा महाराष्ट्राबाहेरची रुग्ण मला संपर्क करायला लागले. त्यावेळेला 2006 मी असं ठरवलं की आता आपल्याला धुळ्यापेक्षा आपण जर मोठ्या शहरामध्ये जिथे या सगळ्या रुग्णांना यायला सोयी आहेत, म्हणून मी पुण्यामध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालो. आणि पुण्यामध्ये आल्यापासून पुणे आणि मुंबई प्रॅक्टिस सुरू करून मुंबई, नागपूर, नाशिक ठेवून आणि मी माझा असा प्रवास सुरू केला. या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की मी प्रत्येक वेळेला रुग्णाचे फोटो घेत राहिलो आणि प्रत्येक महिन्याला त्यांचा जो आहे फोटो घेऊन त्यांचा उपचार कसा करायचा हे प्रूफ्स पण गोळा करत राहिलो. त्यामुळे आज जगामध्ये होमिओपॅथिक सोरायसिस पेशंटचा उपचार करताना किंवा सोरायसिस रुग्णांचे जे काही प्रगतीचे फोटो आहेत, प्रत्येक ट्रीटमेंटचे किंवा फोटो आहेत, ते जगातला सगळ्यात मोठा जो सोरायसिस रुग्णांचा डाटा आहे तो आज सोरायट्रीट, म्हणजे माझी जी ट्रीटमेंट करण्याची संस्था आहे सोरायट्रीट, या सोरायट्रीटमध्ये सगळ्यात मोठा आहे. हा एक टप्पा आपण गाठलेला आहे. या मुलाखतीला पुढे नेताना आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की तुम्ही ॲज अ सोरायसिस स्पेशालिस्ट किंवा सोरायसिस तज्ज्ञ म्हणून जेव्हा काम करायला लागलात तेव्हा सोरायसिसची जी पूर्वस्थिती होती की तुम्ही सोरायसिसवरती काम करण्याच्या अगोदर सोरायसिसची स्थिती किंवा तुम्ही जेव्हा सोरायसिसवर काम करायला लागला त्यानंतर त्याच्या उपचारांमध्ये काय काय बदल झाले आणि आत्ताची सध्याची सोरायसिसची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडेल. सोनल, सगळ्यात पहिल्यांदा मी तुला असं सांगेन की सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे तो काय आहे मला माहिती नाही. पहिला गैरसमज असा आहे की सोरायसिसवर उपचार नाहीत. हा खूप मोठा गैरसमज. ज्या वेळेला वैद्यकशास्त्रामध्ये सोरायसिसवर कुठलाही उपचार नव्हते याचा अर्थ लोक उपचार घेत नव्हते असं नाही. काही ना काही उपचार, क्वाक उपचार ते घेत होते. त्यांना जे वाटलं ते घेत होते. काहींना फरक वाटत होता, काहींना फरक वाटत नव्हता, असे हा भाग होता. पण ज्या वेळेला एका रुग्णाला ज्याला सोरायसिस होता त्याच्या किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्या, साधारणतः 79 to 80ची गोष्ट आहे, आणि त्यावेळेला त्याला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग, ज्याला सायक्लोस्पोरिन असं म्हणतात, हे देण्यात आलं की जेणेकरून त्याच्या नवीन किडनीज ज्या त्याला ट्रान्सप्लांट करण्यात आल्या त्या ऑर्गन ॲक्सेप्ट करते, म्हणजे प्रतिकारशक्ती त्याच्या विरुद्ध काम करणार नाही, फॉरेन बॉडी विरुद्ध. आणि त्या सायक्लोस्पोरिन ड्रगमुळे त्याचा सोरायसिस पूर्ण गेला. त्यावेळेला जगामध्ये पहिल्यांदा असं लक्षात आलं की सोरायसिसचं कारण ही प्रतिकारशक्ती आहे आणि प्रतिकारशक्ती दाबून टाकल्यामुळे सोरायसिस जो आहे तो जातो. आणि सायक्लोस्पोरिन हे फर्स्ट ड्रग सुरू झालं की सोरायसिस रुग्णाकरता. अर्थात त्याच्याने प्रतिकारशक्ती दाबून टाकल्यामुळे प्रतिकारशक्ती अनेक आजारांना, जे इन्फेक्शस आजार आहेत त्या आजारांना अधिक प्रवृत्त होते, म्हणजे त्यांना ते आजार सहज होऊ शकतात किंवा सिव्हिअर होऊ शकतात. जर इन्फेक्शन झाली तर त्यांना ती काळजी घ्यायला पाहिजे. हा एक साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आहे. आणि आजही ते ड्रग बऱ्याच वेळेला वापरण्यात येतात. त्याच्यानंतर ॲलोपॅथीमध्ये अनेक वेगवेगळी औषधं आलीच, जसं मेथोट्रेक्सेट आलं की जे कॅन्सरसाठी औषध आहे ते सोरायसिससाठी वापरण्यात आलं, ज्याचे साईड इफेक्ट्स आहेत.
अजूनही आता नवीन ड्रग्ज आहेत. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की सोरायसिस उपचार नाहीत. अर्थात सोरायसिसवर उपचाराचे परिणाम वेगवेगळे आहेत. जसं होमिओपॅथीमध्ये सोरायसिस उपचार करणारा मी पहिला डॉक्टर नाही आहे. आधीपासूनच होमिओपॅथीमध्ये सोरायसिसवर उपचार होते. लोक अनेक आजारांसोबत सोरायसिसवर पण उपचार करतात. फक्त सोरायसिसवर उपचार करणारे डॉक्टर नव्हते. त्यामुळे बऱ्याच डॉक्टर्सना सोरायसिसमध्ये यश पण मिळत होतं. पण ते यश कशा प्रकारे होतो याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही अनेक आजारांचा उपचार करतात त्यावेळेला तुम्ही कुठल्याही एका आजारात पूर्ण तज्ज्ञ नसतात. तुम्ही एकाच वेळेला एका आजाराचा सातत्याने उपचार करायला लागलात, नेहमी तोच उपचार करायला लागला, तर तुम्हाला त्याच्यातले अनेक जे खाचखळगे किंवा त्याच्यातले प्रॉब्लेम्स किंवा त्याच्यात काय होऊ शकतं हे करून तुम्ही त्याच्यात तज्ज्ञ होतात. कारण तुम्ही रोज नवीन प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता. प्रत्येक वेगवेगळ्या रुग्ण त्याचे प्रॉब्लेम्स याच्यातून तुम्ही तज्ज्ञ होता. आणि याच कारणामुळे मी फक्त सोरायसिसचा उपचार करायचं ठरवलं होतं. आणि असं केल्यानंतर सोरायसिसच्या उपचारामध्ये आपण आज इथपर्यंत आलो आहे. तर याच्यामध्ये उपचार नाहीत हा मोठा गैरसमज आहे. दुसरा गैरसमज असा आहे की आपण जो काही उपचार घेतो आहोत तो उपचार कुठल्या रुग्णाला कुठला उपचार लागू होणार आहे हे प्रत्येक रुग्णाचं वेगवेगळं आहे. आणि त्यासाठी रुग्णाने सातत्य ठेवणं हे आवश्यक आहे. त्यामुळे पहिला जो भाग होता की ज्या वेळेला सोरायसिसची कारणं माहिती नव्हती, त्याच्यानंतर ॲलोपॅथीमध्ये किंवा मॉडर्न सायन्समध्ये अजूनही संशोधन चालू आहे, बायोलॉजिक्ससारखी औषधं आली आहेत, तरी देखील आज मॉडर्न सायन्स किंवा ॲलोपॅथीच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की सोरायसिस या आजाराला पूर्ण उच्चाटन, ज्याला आपण क्युअर म्हणतो, देर इज नो क्युअर, पण इट कॅन ओनली बी कंट्रोल. म्हणजे त्यांच्या औषधांनी आजार हा नियंत्रणात ठेवण्यात येतो. आणि नियंत्रणात ठेवण्यात आल्यानंतर काही काळाकरता ठराविक काळाने परत येतो आणि परत उपचार घ्यायचा. हा त्यांच्या शास्त्रानुसार त्यांचा उपचार आहे आणि तो त्यांच्या शास्त्रानुसार बरोबर पण आहे. पण हा उपचार पूर्ण नाही आहे. म्हणूनच ज्या वेळेला रुग्णांना असा पुन्हा उपचार घेऊन ज्या वेळेला रुग्ण कंटाळतात आणि ते शोधायला जातात की कुठे उपचार आहे का, किंवा त्यांना बऱ्याच वेळेला साईड इफेक्ट्स होतात. साईड इफेक्ट्समुळे त्यांना उपचार थांबवावे लागतात आणि आजाराला काय करणार, आजाराला कुठेतरी उपचार शोधायला पाहिजे. म्हणून ते होमिओपॅथीकडे किंवा इतर पॅथीजकडे जाऊन त्याचा उपचार घेतात. त्यांना काही ठिकाणी यश पण मिळतं. आणि अशा लोकांना चांगल्या प्रकारे उपचार मिळावा म्हणून आपण सोरायटिडची स्थापना केली, जिथे फक्त सोरायसिसला उपचार मिळतात. त्यामुळे सोरायसिसवर उपचार नाहीत ही गोष्ट चुकीची आहे. आणि जगामध्ये मी तुम्हाला सांगेल की डिप्रेशन हा जो आजार आहे हा सोरायसिस रुग्णामध्ये सगळ्यात जास्त आढळतो आणि त्याची 9% सोरायसिस रुग्णांना डिप्रेशन होतं. हे जगातलं सगळ्यात मोठं, इतर जे डिप्रेशनचे कारण आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कारण हे सोरायसिस पण आहे. आणि त्या 9% पैकी 1% लोक खरोखर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ही एक खूप मोठी विदारक सत्य आहे. आता सोरायसिस हा आजारामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतके दिवस ज्यावेळेला उपचार होत नव्हता किंवा उपचार प्रभावी नव्हता आणि हळू उपचार यायला लागले, मग उपचाराचे साईड इफेक्ट्स यायला लागले. आणि आता आपण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मी सोरायसिस उपचाराची प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला पुस्तकामध्ये पण असं लिहिलं होतं की हा आजार 30 ते 40 वयोगटात होणार आहे. पण माझ्या अंदाजानुसार सोरायसिसची जी प्रकट होण्याची कारणं आहे, जी आपली जीवनशैली आहे, ताणतणाव आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला मॉडर्न लाईफ सुरू झालेलं होतं आणि मला नेहमी प्रेडिक्ट व्हायचं की सोरायसिस हा वाढणार आहे असं मला वाटायचं. आज पुस्तकामध्ये लिहिलं आहे की सोरायसिस होण्याचा जो वयोगट आहे तो 18 ते 25 आहे. म्हणजे तरुण वयामध्ये सोरायसिस व्हायला लागले आहेत. आणि सोरायसिस वयाच्या जितक्या लवकर होईल तेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन्स, जर योग्य उपचार घेतला नाही तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप वाईट होऊ शकतात. त्यामुळे 18 ते 25 वयोगटात जर सोरायसिस सुरू झाला तर 30 ते 40 वयोगटामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतील. पूर्वी ज्यावेळेला 30 ते 40 वयोगटात सोरायसिस सुरू व्हायचा त्यावेळेला त्याची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती साधारणतः 10-15 वर्षांनी, म्हणजे 60-70 वयामध्ये लक्ष द्यायचे, 50 नंतर. आणि त्या काळात 50-60 वयामध्ये लोक स्थायिक व्हायचे, रिटायर्ड व्हायचे. त्यामुळे त्यावेळेला त्यांना खूप मोठा आघात किंवा खूप मोठं नुकसान होत असेल असं नाही, ते ॲक्सेप्ट करायचे. पण आता जर तुमच्या उमेदीच्या काळामध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स यायला लागली, सोरायटिक आर्थरायटिस झालं, ते अतिशय विदारक सत्य आहे आणि ते मी आज बघतो आहे. एवढंच नाही तर अलीकडे या आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे, ज्याच्यामध्ये झोप कमी, व्यायाम कमी, जंक फूड खाणं, ड्रग्सची
किंवा स्मोकिंग, अल्कोहोल याचं वाढतं प्रमाण, हे सगळे ट्रिगर फॅक्टर्स आहे. ओबेसिटी ज्याला आपण स्थूलता म्हणतो, या सगळ्याच्यामुळे तो लहान मुलांमध्ये पण वाढायला लागलेला आहे. आणि त्याचं जे मग मी अलीकडे 10 ते 12 वर्षातली लोकं पण बघतोय, 5 ते 6 वर्षाची मुलांना पण सोरायसिस बघतोय. आणि इतक्या कमी वयात व्हायला लागलं तर त्यांच्या आयुष्यात पुढे जर योग्य उपचार नाही मिळाला तर काय होणार आहे? कारण त्यांना केवळ सोरायसिस नियंत्रणात ठेवून चालणार नाही, तर सोरायसिसच्या उच्चाटनासाठी म्हणून उपचार घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणेल की होमिओपॅथीचा उपचार जर घ्यायचा असेल तर सोरायसिसच्या उच्चाटनासाठी घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता माझा तुमचा जो तिसरा प्रश्न आहे की सोरायसिसचं फ्युचर काय? सोरायसिसचे 2 फ्युचर मी तुम्हाला सांगतो. एक फ्युचर असं आहे की सोरायसिस हा अनुवंशिक आजार असला तरी देखील एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असं आहे की जर आपण नाही बदललो, आपण आपली जीवनशैली किंवा ट्रिगर फॅक्टर्सकडे लक्ष नाही दिलं, जे आपण देत नाही आहेत, तर सोरायसिस यापुढे लहान वयात होणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तारुण्याच त्याच्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे त्याची वाईट असेल. या उलट 2 गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिसची जी कारणं आहेत व्हायची ती आपल्याला माहिती पाहिजे. आणि माझं महत्त्वाचं जे फ्युचर मी म्हणतो की मी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे नो सोरायसिस टू नो सोरायसिस. म्हणजे सोरायसिसची माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्ही सोरायसिस होऊ शकत नाही. तर ही माहिती का द्यायची की ज्या लोकांना सोरायसिस नाही आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे, त्या लोकांसाठी हे पुस्तक आहे की यांनी या पुस्तकानुसार सोरायसिस म्हणजे काय, सोरायसिस कशा प्रकारे होतो किंवा सोरायसिस टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, सोरायसिस नियंत्रणासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टी मी सगळ्या दिलेल्या आहेत की ज्या प्रत्येक नागरिकाला आवश्यक आहेत की जेणेकरून त्याला सोरायसिस होणार नाही. हे अतिशय लहान पुस्तक आहे, इंग्रजीत लिहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी मराठी आणि हिंदीमध्ये पण नवीन पुस्तक आणतो आहे. तर हे पुस्तक मी लिहिलं आहे आणि एक समाजाला योगदान केलं आहे की माझ्या या अनुभवातून काय तर यापुढे मला सोरायसिसचा उपचारापेक्षा सोरायसिस होऊ नये म्हणून काय करता येईल, हा माझ्या आयुष्यातला पुढचा टप्पा आहे की जे मी उपचाराबरोबर तर आता केलेलेच होऊ नये म्हणून का, याच्याविषयी कोण काय करत आहे, तर याच्याविषयी मी आता काम करतो आहे की जेणेकरून रुग्णाला सोरायसिस का होणार नाही किंवा लहान मुलांना व्हायला नको किंवा अशी मुलं जन्माला घालायची की ज्यांना सोरायसिस होणार नाही. असा सोरायसिस ज्या लोकांना आहे त्या पालकांना ही खूप मोठी भीती आहे की माझ्या मुलांना सोरायसिस होईल का, त्यांचं मार्गदर्शन करणे, त्यांच्या मुलांना का सोरायसिस होऊ नये म्हणून काय करायचं, याविषयी हे पुस्तक आहे. तर हा भाग झाला, हा पॉझिटिव्ह भाग झाला. याच्यानंतरचा पुढचा भाग असा आहे की जर आपल्याला उपचार घ्यायचा असेल की आता आपण सोरायसिस उपचारामध्ये बऱ्यापैकी मोठा टप्पा गाठलेला आहे, त्यामुळे आपण बऱ्याच रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो. अगदी सिव्हिअर जे रुग्ण ज्यांना कुठेही उपचार झाल्याने अतिशय कॉम्प्लिकेटेड आहेत, अशांसाठी आपण ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे. तर जर आपण होमिओपॅथिक उपचार घेतला तर निश्चितच आपल्याला पहिली गोष्ट अशी आहे की आपला सोरायसिस नियंत्रणात येईल आणि दुरुस्त पण होऊ शकतो, चांगला तज्ज्ञ असेल तर. दुसरी गोष्ट, कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि आपण जर योग्य सहकार्य केलं आणि होमिओपॅथिक उपचार घेतला तर निश्चितच आपण अनेक कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो आणि वर्षानुवर्षे सोरायसिसचा उपचार न घेता सोरायसिसपासून मुक्त राहू शकतो. आणि आपण जर निश्चितच चांगली जीवनशैली केली तर आपण आयुष्यभरही सोरायसिसपासून मुक्त राहू शकतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी जर मी खरोखर पसरवू शकलो आणि आता माझा पुढचा जो काही उद्देश किंवा माझं पुढचं जे मिशन आहे ते असं आहे की मी जे काही माझा अनुभव आहे, जे काही मी आजपर्यंत केलेलं आहे ते माझ्या होमिओपॅथिक बांधवांना किंवा जे काही डॉक्टर्सना सोरायसिस उपचाराबद्दल त्यांना मार्गदर्शन करायचं, माझा अनुभव त्यांना शेअर करायचा, माझं संशोधन त्यांना शेअर करायचं, अशा किमान 10,000 डॉक्टर मी आज नवीन तयार करू इच्छितो की जे सोरायसिसचा उपचार होमिओपॅथीने प्रभावीपणे करू शकतात. जेणेकरून मी साधारण 10 लाख ते 50 लाख ते 1 कोटी रुग्णांचा उपचार जर केला तर निश्चितच एक गोष्ट निश्चित होईल की होमिओपॅथिक उपचाराने सोरायसिस दुरुस्त होतो, हे मला जगामध्ये सिद्ध करायचं आहे आणि हा माझा पुढचा महत्त्वाचा निर्णय आहे. काही असे प्रश्न आहेत सर की तुम्ही एवढे मोठे तज्ज्ञ आहात, त्यामुळे बऱ्याचदा पेशंट तुमच्यासमोर ते बोलायला धजावत नाहीत, पण त्यांच्या मनात असे बरेच प्रश्न असतात जे आम्हाला विचारले जातात. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही द्याल का त्याची उत्तरं त्यांना? देईल, निश्चितच देईल. हां, तर त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा असा असतो की तुम्ही वार्षिक पॅकेजेस का चालू केले?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वार्षिक पॅकेजेस चालू करण्यापूर्वी, जसं मी प्रत्येक वेळेला म्हणतो की सोरायसिसचे डाग गेल्यानंतर, पहिल्यांदा सोरायसिस रुग्णाची धारणा अशी की मी सोरायसिसचा उपचार घेतला म्हणजे माझ्या शरीरावरील सोरायसिस गेला म्हणजे तो दुरुस्त झाला, आणि त्याच्यानंतर तो न सांगता आपोआप औषधी बंद करतो. बरेच रुग्ण 80 आणि 90% उपचार त्यांचा बरा झाला की ते बंद करतात. पण हा सोरायसिस होमिओपॅथिक उपचारातला पहिला टप्पा आहे. होमिओपॅथिक उपचार हा तुमच्या त्वचेवरील सोरायसिस घालवण्यासाठी निश्चितच नाही आहे, तर आपल्याला पुन्हा सोरायसिस होऊ नये याच्यासाठी आहे. आणि अनेक वर्ष मी हे रुग्णांना समजावत होतो. काही रुग्ण अगदीच बोटावर मोजणे इतकी ती समजलीत, पण बरेचसे रुग्ण हे समजत नव्हती आणि हे लोक औषधं बंद करायचे किंवा 2-3 महिने बरं वाटलं बंद करायची, परत यायची, परत उपचार घ्यायचे, परत बंद करायचे. असं केल्यामुळे त्यांचा जो सोरायसिस होता हा निश्चितच कमी होत होता, पण तो पूर्णपणे जात नव्हता. आणि माझ्या दृष्टीने सोरायसिसच्या उपचारामध्ये मला तज्ज्ञ व्हायचं आहे, तो त्वचेवरचा सोरायसिस दुरुस्त करण्यासाठी नाही, तर तो कायमस्वरूपी घालवण्यासाठी. आता प्रश्न असा आहे की त्या रुग्णाचंही म्हणणं बरोबर आहे, आणि मला जर याच्यात संशोधन करायचं असेल तर मला रुग्णाने पूर्ण दुरुस्त होईपर्यंत, म्हणजे सोरायसिस त्वचेवरचा गेल्यानंतर त्याला वर्ष ते 6 महिने पुढची औषधी म्हणजे सोरायसिस होऊ नये म्हणून त्याची प्रवृत्ती जाण्यासाठी द्यायची असतात. आणि ही औषधी त्यांनी नाही घेतली तर तो आयुष्यभर माझ्याकडे येईल आणि उपचार घेईल. मग होमिओपॅथीने हा आजार पूर्णपणे दुरुस्त होतो हे कसं सिद्ध होईल हे सांगूनही समजत नाही. जसं एखाद्या कोर्सला आपण ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला आपण 2 वर्ष 3 वर्ष द्यायला पाहिजेत, पण आपण जर असं ठरवलं की मला वाटेल तेव्हा मी परीक्षा देईल, वाटेल तेव्हा देणार नाही, तर तो कोर्स कधी पूर्ण होणार नाही. आणि अशी कुठली युनिव्हर्सिटी तुम्हाला सांगेल का करायला? तर जर एखादी गोष्ट रुग्णांना कळत नाही आहे, त्यांच्या फायद्याची पण कळत नाही, तर त्यांना त्याची जबरदस्ती करायला हवी. जसं आपण लहान मुलाला काही सवयी लावताना जबरदस्ती करतो, तर त्यांच्या भल्यासाठीच मी हे केलं आहे, नंबर 1. नंबर 2, एवढी 38-39 वर्ष किंवा त्यावेळेला 35 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आता माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये मी तेच करत राहायचं का काही नवीन करायचं किंवा अधिक चांगल्या प्रकारे संशोधन करायचं? आणि हे करण्यासाठी म्हणून मी त्याच रुग्णांचा उपचार करायचं ठरवलं यापुढे, की जेणेकरून मी होमिओपॅथीमध्ये चांगल्या प्रकारे संशोधन करून पुन्हा सोरायसिस होणार नाही अशी उपचार पद्धती करायची आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मला जो वेळ आहे त्या वेळेचं मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करणं हे माझं प्रमुख कर्तव्य आहे. आणि त्यासाठी हे कंपल्सरी केलेलं आहे, आणि हे अर्थात रुग्णांच्या फायद्याचं आहे. आता दुसरा अजून एक प्रश्न रुग्ण नेहमी असं विचारतात की जेव्हा तुमच्याकडे ट्रीटमेंटची आपण जे हे ते कॉस्ट जी आहे ती तुमच्या सिव्हिअरिटीनुसार आहे, म्हणजे तुमच्या आजाराच्या तीव्रतेनुसार आहे. तर मग जेव्हा आम्ही तुमच्याकडे उपचार घेतो आहे तेव्हा आमचा आजार कमी होतो आहे, आणि मग काही पुढे जेव्हा थोडाफार उपचार घ्यायला आम्हाला लागणार आहे तेव्हा मग आमची तीव्रता तर कमी झाली आहे, पण मग पॅकेजेस हे वाढलेले का आहेत? हा त्यांचा एक कॉमन क्वेश्चन आजकाल बनला आहे. कारण ते बरे होतात तर त्यांना असं वाटतं की त्यांचे जी तीव्रता आहे ती कमी झाली आहे, त्यामुळं त्यांना कॉस्ट पण कमी लागली पाहिजे. तर मग तुम्ही ह्याविषयी काय सांगा? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या रुग्णांना मी पहिल्यांदा सांगेल की ज्या वेळेला ते माझ्याकडे सुरुवातीला येतात तर त्यांची एक एक्स कॉस्ट असते, आणि माझी अशी इच्छा आहे की त्या सगळ्या रुग्णांनी पूर्ण दुरुस्त होईपर्यंत औषधोपचार घ्यायला पाहिजे. नंबर 1. आता ज्या रुग्णाला 2 वर्ष लागणार आहे, 3 वर्ष लागणार आहेत, तर त्याला उपचार घेतानाच सांगितलेलं आहे की दरवर्षी सोरायसिस रुग्णांच्या उपचाराची जी कॉस्ट आहे नवीन रुग्णांची ती साधारणतः 25 ते 30% वाढते, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ही का वाढते याचं कारण असं आहे की आज केवळ सोरायसिसचा उपचार करणे हे माझा उद्देश नाही आहे. तर सोरायसिस रुग्णांना चांगल्यात चांगला उपचार करणे, त्यांना अद्ययावत जागेमध्ये उपचार करणे, आणि त्याच्याही नंतर मी सुद्धा संशोधन करणे. आता तुम्हाला माहिती आहे की यावर्षी मी 2 वेळा अमेरिकेत गेलेलो आहे. एकदा मी मेमध्ये गेलेलो आहे आणि एकदा ऑगस्टमध्ये गेलेलो आहे.
आता अमेरिकेतले डॉक्टर्ससुद्धा मला त्यांच्याकडे बोलवत आहेत. हा जो काही गोष्ट आहे की याच्यामध्ये आम्ही शेअरिंग आणि लर्निंग, हा जो खर्च आहे हा प्रचंड आहे आणि या खर्चाचा फायदा हा रुग्णांसाठीच होणार आहे. आणि त्यामुळे हा पैसा उभारताना रुग्णांनी हा त्यांना दंड न समजताना सोरायसिस उपचारामध्ये त्यांचं योगदान आहे असा जर समजला तर त्यांना वाटणार नाही. दुसरा तुमचा प्रश्न असा की ज्या रुग्णाने नियमित उपचार घेतलेला आहे आणि त्याचा साधारणतः 60-70% आजार कमी झालेला आहे आणि त्याला त्याचा उपचार पुढे ठेवायचा आहे, म्हणून त्याचा उपचार साधारणतः किमान 5 ते 10 हजाराने वाढणार आहे. हे 2 कारणं याच्यासाठी आहे की याच्यामध्ये थोडी मानसिकता आहे की जर मी असं ठरवलं की या रुग्णाचा उपचार करताना याला नवीन पेशंटप्रमाणे ट्रीट करायचं तर तो करणार नाही. पण जर त्याला असं कळलं की माझे फक्त 5,000 वाढणार आहे पण इतरांचे 20,000 वाढणार आहे, 25,000 वाढणार आहे, तर त्याला पुन्हा उपचार करण्याची उमेद किंवा इच्छा निर्माण होते आणि ही एक संधी आहे. आणि या संधीमुळे तो अतिशय दुसऱ्या वर्षीसुद्धा उत्साहाने करतो. अन्यथा बरेच रुग्ण असे असतात की मला आता 50-60% फरक पडला, आता मला उपचार घ्यायची गरज नाही, असं पूर्वी पण करत होते, म्हणून तो उपचार थांबवतो. आणि समजा त्याने उपचार थांबवला, असे का लोक करतात, पुन्हा जेव्हा त्याला येतात ते पुन्हा ते नवीन पेशंट म्हणून येणार, मात्र त्यावेळेला त्यांना दुप्पट चार्जेस लागू शकतात कारण तोपर्यंत चार्जेस दुप्पट झालेले असतील. मग काय परवडणार आहे? हे त्यांच्या हिताचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला तुमचा पगार वाढतो, टॅक्सेस वाढतात, महागाई वाढते आणि या सगळ्या लोकांच्यासाठी किमान काहीतरी वाढ मला करायला पाहिजे. हे जर मी नाही केली तर सोरायसिसचं जे स्टँडर्ड आहे अद्ययावत आहे हे मी मेंटेन करू शकणार नाही. हे मला मेंटेन करायचं, हे तुम्हा लोकांसाठीच करायचं आहे. ही भावना जर आपण मनात ठेवली तर ते चार्जेस खरंच निश्चित वाटणार नाही आणि हे त्यांच्या फायद्याचे आहेत. काही पेशंट्सना हा एक कॉमन प्रश्न असा पडलेला असतो की आम्ही आता तुमच्याकडे उपचार चालू करतो आहे आणि त्यानंतर तुम्ही उपचार दिल्यानंतर जर आमचं सोरायसिस पूर्णतः गेला आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितलं की आता बंद करा तुम्ही ट्रीटमेंट, पण काही कारणास्तव परत जर आम्हाला सोरायसिस आला तर त्यावेळेसुद्धा आम्हाला एवढे महागडे पॅकेजेस घ्यावे लागतील का? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे रुग्ण पूर्ण उपचार घेतात आणि पूर्ण उपचार याचा अर्थ असा की पूर्ण सोरायसिस गेल्यानंतर 6 महिने एकही नवीन डाग नाही अशी परिस्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला त्यांची प्रवृत्ती पण नष्ट झालेली आहे हा संकेत मिळतो. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगतो की तुम्ही 6-6 महिन्यांनी औषध न घेताना या. आणि ज्या वेळेला 1.5 वर्षातही सोरायसिस परत आला आणि त्यावेळेला त्यांना सांगतो की आता तुम्ही येऊ नका. आणि असे रुग्ण असे आहेत की 10 ते 15 वर्ष त्यांना सोरायसिस झालेला नाही आहे. पण असा रुग्ण समजा आपण असं धरूया 5 वर्षांनी 6 वर्षांनी परत आला आणि त्याला थोडाफार सोरायसिस झाला, कारण आयुष्यामध्ये अनेक अशा घटना घडतात की ज्या आपल्या नियंत्रणात नाही आहेत आणि ते इतक्या मोठ्या असू शकतात की तुम्हाला परत सोरायसिस येऊ शकतो. तर त्या रुग्णांसाठी नेहमी मी सांगतो की ज्या स्टेजला त्यांनी त्यांचं पॅकेज बंद केलेलं आहे त्या रुग्णांना त्याच चार्जेसमध्ये मिळणार. अर्थात 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जे चार्जेस ते दुप्पट तिप्पट पण झालेले असतील, पण त्यांनी पूर्ण उपचार घेतला म्हणून माझ्या दृष्टीने हे एक आश्वासन आहे की त्यांचे चार्जेस मुळीच वाढणार नाही. पण त्याच्यासाठी अट अशी आहे की ज्या वेळेला मी औषध बंद करायला सांगेल तोपर्यंत औषध घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आणि स्ट्रिक्ट करण्यामागे असं आहे की जितका स्ट्रिक्ट शिक्षक असतो तितके चांगले विद्यार्थी निर्माण होतात. तसं हा स्ट्रिक्टपणा जो आहे हा त्यांना त्रास देण्यासाठी नाही तर त्यांना चांगल्या प्रकारे आयुष्य त्यांचं पुढचं व्हावं असं आहे. म्हणून अनेक स्ट्रिक्ट शिक्षकांचे विद्यार्थी त्यांना आयुष्यात पुढे येऊन भेटतात आणि नेहमी सांगतात की तुम्ही जे काही आम्हाला खूप शिक्षा केली किंवा खूप कठोरपणे हे केलं तर त्याचे फळ त्यांना चांगली मिळाली आहेत. नक्कीच सर. आणि ते आम्ही सुद्धा इथं पाहतोय, कारण आम्ही पाहतोय की जेव्हापासून तुम्ही हे पॅकेज सिस्टीम चालू केलेली आहे तेव्हापासून पेशंट्स खूप रेग्युलरली येत आहेत, व्यवस्थित आहारातली पथ्य पाळत आहेत
दे हॅव बिकम व्हेरी सिन्सिअर. ते खूप अगदी प्रामाणिकपणे ऑनेस्टली जे काही सांगितलेलं आहे ते पाळत आहेत आणि ह्या सगळ्याचा चांगला उपयोग त्यांना स्वतःलाच होतो आहे आणि खूप लवकर ते त्यांच्या ह्या आजारामधून हील होत आहेत, बरे होत आहेत. तर नक्कीच हे सगळं जे आहे हे पेशंटसाठीच आहे आणि त्यांच्या भल्यासाठीच आहे. हे हळूहळू आता पेशंट्सनासुद्धा कळायला लागलं आहे. कारण परवाच एक पेशंट पण मला म्हणाला की बरं झालं डॉक्टरांनी ही इयरली सिस्टीम चालू केली, त्यामुळे आम्ही खूप रेग्युलरली आता यायला लागलो आहे आणि आमची ट्रीटमेंट खूप चांगली झाली आणि असा फरक पूर्वी मला नव्हता पडला, पण ह्या ट्रीटमेंट पॅकेज घेतल्यानंतर मी खूप चांगला बरा व्हायला लागलो आहे, ही त्यानेही पावती दिली होती. तर आता ही जी आपली रंजक मुलाखत चाललेली आहे ह्याचा शेवट करताना मला असं सांगावं लागेल सर की खरोखर आज बरेच प्रश्न मी तुम्हाला विचारले. कारण आपले जे सोशल मीडिया चॅनल आहेत जसं की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइनवरती आणि आपले यूट्यूब चॅनलवरती बरेच जे पेशंट्स आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न विचारत राहतात आणि इवन जसे पेशंट्स आम्हालाही भेटतात पण तुम्हाला ते प्रश्न विचारू शकत नाही पण आमच्याशी बोलतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मोकळेपणानं आम्हाला दिलीत आणि त्याबद्दल तुमचे खरंच आभार. कारण त्यामुळे ना माझ्या स्वतःच्या मनातल्या पण बऱ्याच शंका ह्या दूर झाल्या आणि यापुढेसुद्धा जेव्हा काही अशा शंका उभ्या राहतील तेव्हा तुम्ही जे मनमोकळेपणाने आम्हाला सांगितलं त्यामुळे त्या ओपन माइंडेडनेसमुळे आम्हीही विश्वासाने तुम्हाला हे विचारू शकतो की सर हे असं का आहे, ही पण मला आज खात्री झाली. आणि तुम्ही आज इकडे आलात या सोरायसिस दिनानिमित्त आम्हाला आणि आपल्या पेशंट्सना तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.